साहेब म्हणले वंचित आघाडीचं तिकीट तुम्हाला भेटणार. आम्ही आलो, सगळी तयारी केली. अचानकच दुसरं नाव आलं. निवांत रात्री 2:30ला घरी गेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी साहेबांना परत एक मेसेज पाठवला. साहेब म्हणले मी तुम्हाला तिकीट देण्यासाठी तयार आहे, कारण की तुमच्यासारखा कार्यकर्ता मला तुमच्यासारखा उमेदवार पाहिजे. असा म्हणजे शेतकऱ्यात राहणारा, शेतकऱ्यात मिळून मिसळून राहणारा, शेतकऱ्याची सेवा करणारे उमेदवार पाहिजे, म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं. पण साहेब ऑलरेडी कोणाला तरी तिकीट दिलं होतं, सगळं झालं होतं. आता जे तिकीट दिलं होतं ना तुम्हाला, ती एक सांगतो. पण सांगा, एका भेटीत सगळं डन झालं का तुमचं? नाही या 2 भेटी घेतल्या. आणि जे तिकीट दिलं होतं तुम्हाला सांगतो, ते संस्थेचे अधिकारी. आणि मी कोण आहे, माझ्या नावानं खरं तुम्हाला सांगतो, वाटल्यास तुम्ही माझा गट नंबर 26 आहे, 4 एकर जमीन आहे बरं का. आणि मग त्यांनी विचार केला. मी म्हणलं साहेब म्हणलं मला जमीन नाही, काय नाही, वाटल्यास आपलं बघा म्हणलो, सगळं म्हणजे शेती होते, म्हणून मला त्यांनी तिकीट देण्याचा निर्धार केला. माझ्या मग मताचा पाऊस आहे, मताचा.